नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब परत घेऊन आले मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे बँक ऑफ बडोदाकडून वॅकन्सी असणार आहे. LBO साठी वॅकन्सी असणार आहे, लोकल बँक ऑफिसरसाठी. टोटल इथं 2500 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता, कोणत्याही शाखेतील पदवीवाले. तर चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. सगळी माहिती तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी, व्हॉट्सअपवर लावून फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, ही जी वॅकन्सी असणार आहे, थोडं मोठं करून घेतो. बँक ऑफ बडोदाकडून इथे वॅकन्सी असणार आहे. सॉरी, बँक ऑफ बडोदाकडून इथे वॅकन्सी असणार आहे. ओके, याच्यामध्ये रिक्वायरमेंट जी असणार आहे आपल्याला लोकल बँक ऑफिसर ऑन रेग्युलर बेसिस आपल्याला वॅकन्सी असणार आहे. रेग्युलर जॉब असणार आहे, परमनंट वॅकन्सी बँक ऑफ बडोदाकडून. ओके, जॉईन फॉर इंडियन वाले इथं अप्लाय करू शकता. चॅलेंजिंग असणार आहे याच्यामध्ये असिस्टमेंट. ओके, तर याच्यामध्ये आपण ऑनलाईन आपले फॉर्म चालू झालेले आहे 4 जुलै 2025 पासून आपल्याला 24 जुलै 2025 पर्यंत इथं फॉर्म भरून घ्यायचे आहे. ओके, इम्पॉर्टंट नोट्स वगैरे दिलेले आहे. ऍप्लिकेशन जे इन्व्हाइट असणार आहे आपल्याला इंडियन सिटीजनशिप इथं अप्लाय करू शकता लोकल बँक ऑफिसरसाठी. ओके, याच्यासाठी आपल्याला प्रोसेस जी असणार आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन करून आपण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं ऑनलाईन मोड. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. बिफोर अप्लाय करण्याच्या पहिले आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे वाचून घ्यायची संपूर्ण माहिती सांगितलं गेलेली आहे. म्हणजे आपल्याला इथं असणार आहे शॉर्ट लिस्टेड आणि इंटरव्ह्यू वगैरे आपल्या इथं असणार आहे. ओके, शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेटचं. ओके, कॅन्डिडेटला इथं चेकआउट करता याची वेबसाईट आपल्याला एनी टाइम आपल्याला. ओके, त्याच्यानंतर इथं ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आपल्याला मेन्शन करायचा याच्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला याचं पण नोटिफिकेशन येत राहील. ओके, पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आपल्याला लागणार आहे 6 महिन्यापर्यंत. आपण इथे एक्सपिरियन्स पाहिजे आहे, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो क्रिटिकल ग्रेडमध्ये. ओके, याच्यामध्ये आपल्याला एज लिमिट जी असणार आहे ते आपण बघूया. पोझिशन दिलेली आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स. आता इथं जे दिलेलं आहे लोकल बँक ऑफिसरसाठी वॅकन्सी असणार आहे. ग्रेड असणार आहे आपल्याला GMG S1 असणार आहे. 2500 वॅकन्सी टोटल असणार आहे. 21 ते 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. मॅन्डेटरी आपल्याला असणार आहे ग्रॅज्युएशन. ओके, कोणत्याही स्ट्रीममध्ये आपण करू शकतो. 1 वर्षाचा आपल्याला पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पाहिजे, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके, कॅन्डिडेटला जे असणार आहे, ज्या स्टेटसाठी आपण अप्लाय करत असाल त्या स्टेटसाठी आपल्याला रीडिंग म्हणजे आपल्याला वाचता आलं पाहिजे. रायटिंग म्हणजे आपल्याला लिहिता आलेलं पाहिजे. स्पीकिंग मध्ये बोलता आलं पाहिजे. ज्या स्टेटची ऑफिशियल लँग्वेज असते. ओके, त्यानंतर आपल्याला एक्सप्लोअर दिलेलं आहे. एम्प्लॉयसाठी तर बँक ऑफ बडोदाकडून इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऑफिसर ग्रेड असणार आहे. पोझिशन असणार आहे याच्यासाठी. ओके, सर्व्हिंग असणार आहे ऑन कॉन्ट्रॅक्ट विथ लास्ट आपल्याला 3 इयर. ओके, 3 वर्ष आपल्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब करावा लागणार आहे. 3 वर्षानंतर तुम्ही इथं परमनंट होणार आहे. बँक ऑफ बडोदाकडून इथं वॅकन्सी असणार आहे. इलिजिबल कॅन्डिडेट इथं अप्लाय करू शकता. ओके, त्याची संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. रोलचा रिस्पॉन्सिबिलिटी जी असणार आहे, याच्यामध्ये आपल्याला रूल्स असणार आहे. आपल्याला लोकल बँक ऑफिसर आपण असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला इथं रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. बँकेची सगळी पोझिशन टाइम टू टाइम आपल्याला काम जे असते ते करायचं आहे. डिटेल दिलेली आपल्या स्टेट वाईज आपल्याला इथं वॅकन्सी दिलेली आहे. द स्टेटचे नाव दिलेलं आहे, वॅकन्सी दिलेली आहे. स्टेटमध्ये लोकल बँक ऑफिसर स्टेट वॅकन्सी, टोटल वॅकन्सी कॅटेगरी वाईज. याच्यामध्ये फर्स्ट वॅकन्सी असणार आहे गोवासाठी 15 वॅकन्सी असणार आहे. कोकणी लँग्वेज आपल्याला इथं आलेली पाहिजे. ओके, त्यानंतर इथं गुजरातसाठी 1160 वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये गुजराती लँग्वेज असणार आहे. ओके, अप्लाय करण्यासाठी आलेली पाहिजे. जम्मू आणि काश्मीरसाठी 10 वॅकन्सी असणार आहे. कर्नाटकासाठी 450 वॅकन्सी कन्नड लँग्वेज आणि जम्मू काश्मीरचे उर्दू हिंदी लँग्वेज. ओके, याच्यामध्ये आता लगेच केरलासाठी 50 वॅकन्सी मल्याळम लँग्वेज आली पाहिजे. महाराष्ट्रासाठी 485 वॅकन्सी म्हणजे मराठी लँग्वेज आपल्याला आली पाहिजे. ओके, आणि त्याच्यामध्ये आपल्याला ओडिशासाठी आपल्याला वॅकन्सी असणार आहे 60 वॅकन्सी, त्यामध्ये ओडिशा लँग्वेज आपल्याला आलेली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण. पंजाबसाठी 50 वॅकन्सी पंजाबी लँग्वेज आपल्याला आलेली पाहिजे. सिक्कीमसाठी 3 वॅकन्सी बेंगाली नेपाली लँग्वेज आलेली पाहिजे. तामिळनाडूसाठी इथं 60 वॅकन्सी तामिळ लँग्वेज इथं आलेली पाहिजे. वेस्ट बंगालसाठी 50 वॅकन्सी बंगाली लँग्वेज आलेली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर त्याचे आता बाकीचे उरलेले अंदमान निकोबार, आसाम, मणिपूर, याच्यामध्ये आपल्याला अरुणाचल प्रदेशमध्ये 6 वॅकन्सी, आसामला 64 वॅकन्सी, मणिपूरला 12 वॅकन्सी, मेघालयाच्या 7 वॅकन्सी, मिझोरामच्या 4 वॅकन्सी, नागालँडच्या 8 वॅकन्सी, त्रिपुराच्या 6 वॅकन्सी. हे जे स्टेट असतात यांच्यासाठी आपल्याला आसमीज, बेंगॉली, बोडो, मणिपुरी, गारो, गाशी आणि मिझोरो या अशी लँग्वेज आपल्याला आलेली पाहिजे. ओके, टोटल 2500 वॅकन्सी कॅटेगरी असणार आहे ऑल इंडियासाठी. ओके, इथं आता पुढे गेल्यानंतर आता आल्यानंतर आपण बघू शकतो इथं कॅन्डिडेटला इथं सांगितलं गेलेलं आहे
अप्लाय करण्यासाठी तर वन वन कोणत्याही आपल्याला स्टेटमध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे. मल्टिपल ॲप्लिकेशन भरायचे नाही आहे आणि ज्या स्टेटमध्ये आपण राहतो तिथं आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे. लोकल लँग्वेज आलेली पाहिजे म्हणून. ओके. तर बेसिकली इथे नोट्स वगैरे दिलेले आहे ओबीसी कॅन्डिडेटसाठी, एस-सी-एस-टी कॅन्डिडेटसाठी, ईडब्ल्यूसीसाठी. हे तुम्ही कॅटेगरी वाचून घ्यायचं एवढं सेशन. ओके. कॅटेगरी सूट असणार आहे. एस-सी कॅन्डिडेटला 5 वर्ष सूट असणार आहे. ओबीसीसाठी 3 वर्षाची सूट असणार आहे. पीडब्ल्यूडीसाठी 10 वर्षाची सूट असणार आहे. जनरल ईडब्ल्यूसाठी पीडब्ल्यूडी ओबीसीसाठी 13 वर्षाची सूट असणार आहे. पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी 15 वर्षाची सूट असणार आहे. ओके. एक सर्व्हिसमॅन्स वगैरे यांना पण सूट असणार आहे. याच्यामध्ये आपण बघून घ्यायचं. ओके. आता एक्सपिरियन्स आपल्याला जे मॅन्डेटरी असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन रिगार्डिंग 1 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स लागणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन झाल्यानंतर, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ॲप्लिकेशन फीज असणार आहे याच्यामध्ये आपल्याला ₹850 प्लस जीएसटी वगैरे असणार आहे. ₹145 इन्क्लुडिंग आपल्याला जीएसटी असणार आहे. ओके. एस-सी-एस-टी कॅन्डिडेट्सला. ओके. जनरल कॅटेगरीला ₹850. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला आपले सगळे इथे चार्जेस वगैरे दिलेले आहे. लोकेशन पोस्टिंग आपल्याला जे असणार आहे सिलेक्टेड लोकेशन्स असणार आहे. 12 वर्षांसाठी आपल्याला इथं सर्व्हिस असणार आहे. प्रमोशन आपल्याला भेटणार आहे लेव्हल 4 पर्यंत. ओके. तर आपण इथं लेव्हल 4 पर्यंत जर बोलायला गेलं तर ब्रांच ऑफिसरपासून आपण ब्रांच मॅनेजरपर्यंत जाऊ शकतो. सॅलरी जी असणार स्टार्टिंग सॅलरी आपल्याला जी स्केलवर असणार आहे 48,480 रुपयापासून सॅलरी असणार आहे 85,920 रुपये. ओके. याच्यामध्ये आपल्याला 1 अटेंडेंट्स आपल्याला असतं मित्रांनो. लिहून आपल्या ग्रॅज्युएटेड असतं. सिलेक्टेड कॅन्डिडेट्सला इथं वर्क एक्सपिरियन्स लागणार 1 वर्षाचा. ओके. तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. क्रेडिट हिस्ट्री आपला सिव्हिल स्कोर इथं चांगला पाहिजे. आपल्याला 750 अबाव पाहिजे. 700 बी असला चालतो. प्रमोशन पिरियड असणार आपल्याला 12 महिन्यानंतर आपल्याला इथं प्रोबेशन पिरियड असणार आहे. ओके. म्हणजे आपल्याला ट्रेनिंग पिरियड असणार आहे 1 वर्षासाठी. ओके. सर्व्हिस बॉन्ड याच्यामध्ये दिलेलं नाही आहे काही मॅन्डेटरी. ते आपण आता 3 वर्षासाठी असणार आहे सर्व्हिस बॉन्ड. याच्यामध्ये आपल्याला मिनिमम 3 इयरसाठी ₹5,00,000 बॉन्ड असणार आहे. ओके. इलिजिबिलिटी क्रायटेरिया जे असणार आहे इथं कॅन्डिडेट्सला इथं मिनिमम आपल्याला क्वालिफिकेशन आणि क्रायटेरिया दिलेला आहे. याच्यामध्ये बघू शकता. ओके. याच्यामध्ये आपल्याला आपले एक्झामिनेशन होणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं प्रॉपर आपलं डॉक्युमेंटेशन युनिव्हर्सिटीकडून झालेलं पाहिजे. याच्यामध्ये इंटरव्ह्यू असणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं ॲप्लिकेशन जे असणार आहे ओरिजिनल आपलं डॉक्युमेंटेशन द्यायचे आहे. CGPA वाल्याने CGPAमध्ये कॅल्क्युलेशन करून घ्यायचे. ऑल इंडियन सिटिझनशिप इथं अप्लाय करू शकता. ओके. सिलेक्शन आपलं जे असणार आहे याच्यामध्ये आपल्याला ग्रुप आपलं जे असणार आहे याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन होणार आहे. इंटरव्ह्यू असणार आहे. ऑनलाईन टेस्ट असणार आहे सगळ्यात आधी. त्यानंतर टेस्ट असणार आहे ऑनलाईन टेस्ट, तेव्हा ग्रुप डिस्कशन आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे. ओके. क्वालिफिकेशन ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन वगैरे आपलं असणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे ऑनलाईन टेस्टमध्ये. इंग्लिश लँग्वेजचे 30 क्वेश्चन 30 मार्कांसाठी 30 मिनिटाचा टाईम आहे. ओके. बँकिंग नॉलेजचे 30 क्वेश्चन 30 मार्क 30 मिनिटाचा टाईम असणार आहे. बेंगॉली लँग्वेजमध्ये 30 असतं. इंग्लिश लँग्वेजमध्ये. ओके. जनरल आणि इकॉनॉमिकचे 30 क्वेश्चन 30 मार्क्स. बेंगॉली लँग्वेज रिझनिंग आणि ॲबिलिटीचे कॉम्प्युटर ऑप्टिचे 30 क्वेश्चन 30 मार्क बेंगॉली लँग्वेजमध्ये. ओके. 120 क्वेश्चन 120 मार्कांसाठी असणार आहे. 120 मिनिट टाईम असणार आहे 2 तासांसाठी. ओके. ओके मित्रांनो. याच्यामध्ये नंतर आपल्याला पीडब्ल्यूडीसाठी इथं पर्सेंटेज इथं दिलेले मिनिमम क्वालिफाईंग आपल्याला करायचं आहे. क्वालिफाईंग करण्यासाठी 40% मार्क्स आणायचे ईडब्ल्यूएस जनरल कॅटेगरी. बाकीच्या कॅटेगरींना एस-सी-एस-टी ओबीसीसाठी 35%. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. पार्ट दिलेलं आहे सगळे असेसमेंट वगैरे आपल्याला असणार आहे. ओके. त्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू वगैरे असलं होणार आहे. संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे अशा पद्धतीने. ओके. इथं वाचून गाईडलाईन वगैरे दिलेली आहे. फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्ट थंब कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. एक्झामिनेशन सेंटर्स वगैरे चॉईस करून घ्यायचं आहे. ओके. अशा पद्धतीने बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होत असतं. ॲक्शन फॉर कॅन्डिडेट्सवर ॲक्शन कशा पद्धतीची होत असते कॉपी वगैरे केल्यानंतर. त्यानंतर मोबाईल लँग्वेज ग्रुप डिस्कशन आपलं असणार आहे. ओके. तर आपल्याला ते ग्रुप डिस्कशन वगैरे झाल्यानंतर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं असणार आहे. ओके. इथे संपूर्ण माहिती अशा पद्धतीने दिलेली आहे. स्टेप बाय स्टेपमध्ये तुम्ही बघू शकता. तुम्हाला इथं मेल ॲड्रेस वगैरे मोबाईल नंबर चेक करून टाकायचा आहे तुम्हाला जसं की कॉन्टॅक्ट करण्यासाठी. पेमेंट फीज वगैरे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आपल्याला पे करून टाकायची जी मी तुम्हाला सांगितलेली होती आता. ओके. अशा पद्धतीची माहिती इथं दिलेली आहे. ओके. ही माहिती वगैरे आपण वाचू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला नेम ऑफ द पोझिशन लोकल बँड ऑफिसर. ओके. ते इथं बघू शकता. याच्यामध्ये आपल्याला रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीजबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. प्रायमरी रोल्स वगैरे इथं रिस्पॉन्सिबिलिटीजबद्दल माहिती दिलेली आहे. ड्राईव्ह न्यू बँक वगैरे असं वगैरे संपूर्ण काही आपल्याला फील्ड वर्क वगैरे असतं, रिलेशनशिप बिल्ड करायचं असतं, असं माहिती दिलेली आहे. एवढं वाचून घ्यायचं हा सेशन. ओके. बाकी इथं खाली त्यांनी इथं गाईडलाईन दिलेली आहे. फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्ट थंब हँडरायटिंग डिक्लेरेशन हे आपल्याला कशा पद्धतीने लागणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे.
यासाठी तर गाईडलाईन वगैरे आपण चेकआउट करून घ्यायची याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि बाकीची इथं आपल्याला इथं आता गेल्यानंतर लिस्ट ऑफ सेंटर ऑफ एक्झामिनेशन. ओके. तर ऑल इंडियामध्ये सेंटर असणार आहे. सेंटर्स ऑल इंडियामध्ये आहे. तर काही आपल्याला एवढं सेंटर वगैरे बघायची टेन्शन नाही आहे. पण आपल्याला बघायचं सर्व जिल्हा वगैरे आपल्याला चेक करायचं असेल तर आपण हे बघू शकतो आपल्या जिल्हा वगैरेसाठी. ओके. आणि बाकी इथं आता खाली सगळे फॉर्मल सर्टिफिकेशन असणार आहे. ते आपल्याकडे इथं कामाचे नसतात. तेवढं म्हणजे ओरिजिनल सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे. ओके. तर तुम्हाला इथे संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्हाला इथे PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप पण डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला माझ्याशी काही पर्सनलमध्ये बोलायचं असेल तर मला Instagram ID, Facebook ID मेसेज करू शकता. ओके. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. Instagram ID, Facebook ID, WhatsApp ग्रुप अँड Instagramची. ओके. टेलिग्रामची पण. त्याच्यानंतर आपल्याला अप्लाय करण्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. तिथून जाऊन आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात जास्तीत जास्त मित्रपरिवाराबद्दल शेअर करायचा आहे व्हिडिओला. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब प्रॉडक्ट घेऊन येत असतो. अशाच जॉब प्रॉडक्टसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.